अडानी ग्रीन ही कंपनी परत घेण्याच्या भावात आली की काय बघा तुम्ही. अडानी ग्रीन इज खूप फास्ट फॉरवर्ड अशी चाललेली कंपनी आहे. प्रचंड वेगाने याचं काय म्हणायचं एक्सपान्शन होतं आहे. मेगावॉट आफ्टर मेगावॉट. ओके, ह्याचे पॉवर प्लांट्स बनत आहेत. ओके, टोटल ह्याच्या आधी मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. ओके, त्याच्यामुळे फ्यू गिगावॉट ओके सोलर प्लांट्स लोक लावतात आहेत. पी बाय 82 आहे. त्याच्यामुळे अशा ग्रोथ असल्यामुळे याचा पी बाय जास्त आहे. व्हॅल्यू स्टॉक असेल तर त्याचा पी बाय कमी असतो, 15 ते 20 असतो किंवा 10 पण असतो. मग ग्रोथ स्टॉक आहे त्यामुळे पी बाय 82 आहे. बुक व्हॅल्यू 120 आहे. डिव्हिडंड आता 0 आहे कारण गेले 3-4 वर्ष ही कंपनी सुरू होऊन झालेली, त्यामुळे डिव्हिडंड त्यांनी दिलेलं नाही आहे. ग्रोथसाठीच वापरतात पैसे. फेस व्हॅल्यू 10 आहे. ROE 14.6% आहे आणि ROC 8.7% आहे. 1 इयर PBT 70% वाढला आहे, पण मार्केट प्राईस 40% पडलेली आहे. परत मे बी 700-800 असं मारस आलेला असेल आणि पीक ह्याचा होता 2864 2022ला. त्यामुळे 3000वरनं हा शेअर परत 1000च्या वर आलेला आहे आणि ऑब्वियसली पुढच्या 3 वर्षाला परत जाऊ शकतो तिथे. ओके, सेम लेवल ऑफ 2500 to 3000 रुपीज. इक्विटी याची 1647 कोटी आहे आणि लोन मात्र याचं भरपूर आहे. ऑब्वियसली लोनवरच या कंपन्या चालतात. 10,000 कोटी लोन आहे या आणि गेल्या वर्षी याचं 8,800 कोटी लोन होतं. वाढती कंपनी ना, कंपनी वाढते त्यामुळे लोन लागणारच. आणि कंपनीचा PBT सप्टेंबरला 2300 कोटी होता, त्याच्या आधी 2000 कोटी होता. ओके, आणि 2021ला 182 कोटी होता. त्यामुळे जवळ 10 पट PBT झालेला आहे इन स्पॅन ऑफ 5 इयर्स. ओके, प्रमोटरचे 62% आहेत. गेल्या वर्षी 60% होते. FIIचे 11% आहेत. FII आहेत, DI आहेत 3%. ओके, DIचे 1.5% होते, ते आता 3% झालेत आणि पब्लिकचे 23% आहेत. आधी 24% होते. ओके, त्यामुळे पब्लिकसुद्धा ट्रेडिंग करत आहे. वर गेलं की विकतं आहे, 1200 गेलं की विकतं आहे, परत 700 आलं की घेतं आहे. तुम्ही पण ट्रेडिंग करू शकता. याच्यामध्ये हा बेसिकली इन्व्हेस्टमेंट शेअर आहे, पण ट्रेडिंग पण तुम्ही करू शकता. ओके, दोन्हीकडे घेऊ शकता, दोन्ही अकाउंटमध्ये. पण ऑब्वियसली तुम्ही GTT ऑर्डर टाकून ठेवू शकता. ह्याचा जो काय तुम्ही चार्ट बघून तुम्हाला जी GTT वाटेल. ओके, GTT म्हणजे काय, गुड टिल कॅन्सल GTC, गुड टिल कॅन्सलेशन, अशा पण ऑर्डर तुम्ही टाकू शकता. की उद्या तुम्ही समजा ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही ती ऑर्डर टाकू शकता. जर 2-4 एखाद्या महिन्याने ती झाली 700 रुपये आला हा शेअर, समजा 700 रुपयाला ते होऊन जाईल ऑर्डर, बाय ऑर्डर. आणि सेम थिंग फॉर सेलला पण तुम्ही GTC टाकू शकता ऑर्डर, की ज्याच्यामध्ये तुम्ही सेलेक्ट 1200 म्हणू शकता किंवा 1100 म्हणू शकता. आणि व्हेनेवर इट गोज टू दॅट लेवल इट विल सेल. सो बुकिंग ऑफ द प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग. आता सगळे लोक ट्रेडच करतात. इन्व्हेस्टमेंट लोकांनी फॉरगेटच केलेलं दिसतं, कारण मार्केट इतकं व्होलेटाईल आहे गेल्या 1 वर्षामध्ये की नुसतं ट्रेडिंग करूनच तुम्हाला पैसा मिळतो तर कशाला इन्व्हेस्टमेंट करेल कोणी. ओके, त्यामुळे चेंज ऑफ पॅटर्न इज विविडली सीन. बघा तुम्ही काय करताय ते. आणि